नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या पाठामध्ये आपल्याला मेटॅलिक आर्क कटिंग आणि गाउजिंग कुठल्या पद्धती आहेत ते आपल्याला बघणार आहोत. म्हणजेच मेटल आपल्याला आर्क कटिंगच्या साहाय्याने काय करायचं आहे, कटिंग करायचं आहे किंवा गाउजिंग करायचं आहे. आपण ऑक्सिॲसिटिलीन फ्लेमचा वापर करून काय करतो, गॅस कटिंग करतो, त्याला गॅस कटिंग असं म्हणतो, किंवा गाउजिंग करतो किंवा चॅम्परिंग करतो. तसंच आपल्याला काय करायचं आहे, आर्कच्या सहाय्यानं जॉब काय करायचा आहे, कटिंग करायचं आहे किंवा गाउजिंग करण्याच्या कुठल्या पद्धती आहेत ते आपल्याला बघायचं आहे. इंडस्ट्रीजमध्ये अनेक औद्योगिक क्षेत्रामध्ये जॉब काय करावं लागतं, कटिंग करावं लागतात किंवा गाउजिंग करावं लागतात. आता कटिंग म्हणजे काय, एका जॉबचं 2 किंवा असंख्य भाग करणं, त्याला आपण कटिंग असं म्हणतो. आणि गाउजिंग म्हणजे काय, की तुमच्या प्लेटची थिकनेस 10 mm असेल, प्लेटची थिकनेस 10 mm असेल तर त्यातील 4 mm काय करायचे, आपल्याला कट करून टाकायचे. काय करायचे, कट करायचे किंवा त्याला गृह तयार करायचा. काय करायचं, गृह तयार करायचा. तर त्याला काय म्हणतो आपण, गाउजिंग असं म्हणतो. आता गाउजिंगचा उपयोग कुठं केला जातो, तुमचं आता वेल्डिंग मारलेलं आहे जॉबवर, आणि जॉबवर वेल्डिंग मारलेल्या ठिकाणी काय झाले, स्लॅग इन्क्लुजन सारखा काय झाला, दोष आला. म्हणजे तिथं वेल्डिंग बसलेलं नाही आहे. तुम्ही काय करणार, आर्कच्या साहाय्याने काय करणार, तो भाग आहे तो काय करणार, गाउजिंग करणार. मग तेवढाच भाग तुम्ही काय करणार, गाउजिंग करणार, आणि परत काय करणार, तो परत भरणार. त्याला आपण काय म्हणतो, गाउजिंग असं म्हणतो. हे गाउजिंग प्लेटच्या जाडीनुसार आपल्याला कुठलं इलेक्ट्रोड लागतात, त्याचं सेटिंग कसं केलायचं, किंवा कुठलं इलेक्ट्रोड लागणार आहे, त्याच्या फ्लक्सचं कोटिंग कुठलं आहे, त्यानंतर त्यामधून एअर किंवा ऑक्सिजन पुरवून, म्हणजे ऑक्सिजनचा फ्लो सोडून, म्हणजे तुमचा जो मेटल आहे तो मेटल काय केला जातो, फ्युजन केलं जातं, म्हणजे वितळला जातो. आणि त्या फ्युजनवर काय केला जातो, ऑक्सिजनचा भार किंवा एअरचा भार सोडला जातो. एअर म्हणजे हवेचा भार सोडला जातो, प्रेशरनं हवा सोडली जाते, आणि जॉब काय केला जातो, कटिंग केला जातो. आता ह्या कटिंग करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. त्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत ते आपण आधी बघणार आहोत. तर पहिली पद्धत आहे ती मेटल इलेक्ट्रोडने आर्क कटिंग. मेटल इलेक्ट्रोडने आर्क कटिंग. आता यामध्ये पहिली पद्धत आहे मेटल इलेक्ट्रोडने आर्क कटिंग आणि गाउजिंग. मेटल इलेक्ट्रोडने म्हणजे आपण जे इलेक्ट्रोड वापरतो आर्क वेल्डिंगमध्ये, त्या इलेक्ट्रोडनं काय करायचं, आपल्याला आर्क कटिंग आणि गाउजिंग कसं करायचं ते बघायचं आहे. कार्बन इलेक्ट्रोडने आर्क कटिंग व गाउजिंग पद्धत. तर कार्बन इलेक्ट्रोड एक मिळतो आपल्याला, आणि तो कसा असतो, नॉन कंज्युमेबल असतो. कंज्युमेबल म्हणजे संपणारा, नॉन कंज्युमेबल म्हणजे न संपणारा. हा कसा असतो, नॉन कंज्युमेबल असतो. जसं आपण टिग वेल्डिंगला जसं इलेक्ट्रोड वापरतो तसा नॉन कंज्युमेबल असतो. आणि याच्याद्वारे त्याला काय केलं जातं, टोक काढली जाते. टोक किती, जर 10 फुटाचा असेल, 10 MM किंवा लांबी त्याची 350 mm असेल, आणि जाडी किती असेल, 10 mm असेल, तर त्याचे काय केलं जातं, त्याला चॅम्परिंग केलं जातं, असं टोक काढलं जातं. आणि हा नॉन कंज्युमेबल आहे इलेक्ट्रोड, आणि याच्या साहाय्याने काय केलं जातं, जॉब गाउजिंग केला जातो किंवा कटिंग केला जातो. हे आपण आकृतीनुसार पुढे बघणार आहोत. त्यानंतर एअर कटिंग पद्धत, एअर आर्क कटिंग पद्धत. म्हणजे यामध्ये काय केला जातो, इलेक्ट्रोड असतो, त्या इलेक्ट्रोडला मधून छिद्र असतं, त्या छिद्रामधून काय केलं जातं, एअरचा किंवा हवेचा फ्लो सोडला जातो, आणि तुमचा इलेक्ट्रोड काय केला जातो, जॉब तुमचा फ्युजन केला जातो, वितळला जातोय, आणि त्या वितळलेल्या भागावर काय केला जातो, एअरचा फ्लो सोडला जातो, म्हणजे एअरचा दाब सोडला जातो. त्यामुळे काय केला जातो, तुमचा जॉब कटिंग केला जातो किंवा गाउजिंग केला जातो. प्लाझ्मा आर्क कटिंग, ऑक्सी आर्क कटिंग म्हणजे ऑक्सिजनचा, जसा तुम्हाला मी म्हटलो एअरचा जसा फ्लो सोडला जातो तसा ऑक्सिजनचा फ्लो सोडून काय केला जातो, तुमचं कटिंग केलं जातं. आता मेटॅलिक आर्क कटिंग कुठली कुठली उपांगे लागतात. मेटॅलिक म्हणजे मेटल आपल्याला काय करायचं आहे, कट करायचं आहे. ते
कट करत असताना आपल्याला कुठली कुठली साधनं आणि साहित्य लागणार ते आपण बघणार आहोत. ट्रान्सफॉर्मर, मग तो DC असेल त्याला ट्रान्सफॉर्मर असं म्हणतो आपण. DC जनरेटर, AC-DC रेक्टिफायर, म्हणजे ACचं कन्व्हर्टर कशात करतं, DCमध्ये करतं, त्याला AC-DC रेक्टिफायर असं म्हणतो आपण. इलेक्ट्रो होल्डर केबल, अर्थिंग केबल, वेल्डिंग स्क्रीन किंवा हेल्मेट. ग्लास कितीची पाहिजे आपल्याला, त्याला जी ग्लास लावणार आहेत आपण ती 13 ते 14 नंबरची किंवा त्या शेडची ग्लास आपल्याला पाहिजे आहे. जॉब स्वच्छ करण्यासाठी किंवा स्लॅग काढण्यासाठी किंवा आलेली बर काढण्यासाठी आपल्याला चिपिंग हॅमर पाहिजे. आपल्या छातीच्या संरक्षणासाठी, हाताच्या संरक्षणासाठी किंवा पायाच्या संरक्षणासाठी ॲप्रॉन हे आपण छातीच्या संरक्षणासाठी वापरतो. स्लीव हाताच्या संरक्षणासाठी वापरतो. हँड स्लीव हाताच्या संरक्षणासाठी वापरतो. लेगिंग पायाच्या संरक्षणासाठी वापरतो. सेफ्टी गॉगल, सेफ्टी शूज याचा वापर करून आपण काय करणार आहोत, मेटॅलिक आर्क कटिंग करणार आहोत. हे आपण सगळी उपांध्ये बघितलेली आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की कार्बन इलेक्ट्रोड आर्क कटिंग किंवा गाउजिंग कसं केलं जातं, मेटल इलेक्ट्रोड आर्क कटिंग किंवा गाउजिंग कसं केलं जातं, एअर आर्क कटिंग किंवा गाउजिंग कसं केलं जातं, प्लाझ्मा आर्क कटिंग किंवा गाउजिंग कसं केलं जातं किंवा ऑक्सी आर्क कटिंग किंवा गाउजिंग कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. मेटॅलिक आर्क कटिंग आणि गाउजिंग इलेक्ट्रोड, मेटॅलिक आर्क कटिंग आणि गाउजिंग इलेक्ट्रोड कसे असतात ते आपण बघणार आहोत. हे इलेक्ट्रोड आपण जसं नेहमीचं जे वेल्डिंग मारतो आर्क वेल्डिंग त्याप्रमाणेच असतात. याच्यावर फ्लक्सचं कटिंग असतं, फ्लक्सचं कोटिंग केलेलं असतं. तसेच आपल्याला काय करायचं आहे, कटिंगची प्रोसेस करावी लागणार आहे किंवा गाउजिंगची प्रोसेस करावी लागणार. धातू आपल्याला काय करावं लागणार आहे, कटिंग करावं लागणार आहे. वेल्डिंग मारत असताना धातू कट होतो का, नाही. म्हणून त्यापेक्षा आपल्याला काय करावं लागणार, करंट वाढवावा लागणार आहे. किती वाढवावा लागणार, 20 ते 50% काय करावं लागणार आहे, करंट वाढवावा लागणार आहे. तुम्ही AC ट्रान्सफॉर्मर वापरू शकता किंवा DC करंटचा वापर करून तुम्ही वेल्डिंग मारू शकताय. आपण बघितले AC-DC रेक्टिफायर, DC जनरेटर आणि AC ट्रान्सफॉर्मरचा वापर करून आपण काय करू शकतो, कटिंग करू शकतो किंवा वेल्डिंग करू शकतो. आता ह्याच्यावर जी पोलॅरिटी आहे ती पोलॅरिटी कुठली वापरायची, स्टेट पोलॅरिटी वापरायची. पोलॅरिटी म्हणजे काय, तुमचं जे कनेक्शन आहे त्या कनेक्शनचं विभाजन किंवा कुठल्या पोलला कुठली केबल लावायची याला आपण काय म्हणतोय, पोलॅरिटी असं म्हणतोय. तर पोलॅरिटी हे यामध्ये पोलॅरिटी म्हणजे काय, आपण जे इलेक्ट्रिक होल्डर केबल किंवा अर्थिंग केबल जी लावतो ती कुठल्या पोलला लावायची असते किंवा कशी उष्णतेचं विभाजन केलं जातं याला आपण पोलॅरिटी असं आपण म्हणतो. स्टेट पोलॅरिटी वापरायची आहे. स्टेट पोलॅरिटी म्हणजे काय की तुमची प्लेट जर जाडीला असेल किंवा गाउजिंग किंवा कटिंग करायचं असेल तर अर्थिंग हे काय केलं जातं, प्लसला लावलं जातं आणि ते तुमच्या जॉबला म्हणजे तुम्ही कट करणार त्या जॉबला जोडलं जातं. आणि इलेक्ट्रिक होल्डर केबल ही तुमची मायनसला लावली जाते. म्हणजेच जॉबवर तुमची उष्णता 66.5% राहिली, म्हणजे उष्णता जास्त प्रमाणात जॉबवर राहिली आणि होल्डरवर कशी झाली, उष्णता कमी राहिली, 33% उष्णता काय राहिली, होल्डरवर राहिली. म्हणून आपण काय करायचं, स्टेट पोलॅरिटीचा वापर करायचा आहे. तसेच या कोटिंगमध्ये कसं आहे, पाण्याचा अंश असल्यामुळं काय होतं, तुमचा इलेक्ट्रोड आहे तो ओव्हरहीट होत नाही किंवा रेड हॉट होत नाहीत. म्हणजे डोळ्याला लाल दिसेपत्र काय होत नाही, गरम होत नाही. म्हणजे पाण्याचा अंश असल्यामुळे तो काय करतोय, थंड करतो. तसेच पेनिस्ट्रेशन जास्त येतं. पेनिस्ट्रेशन काय येतं, जास्त येतं. म्हणजे खोलवर तो जॉब काय होतो, वितळतो. आता हिने आकृती इथे दाखवलेली आहे. इलेक्ट्रोड, हा जो इलेक्ट्रोड आहे हा इलेक्ट्रोड आहे. इलेक्ट्रोड त्यांनी दाखवला, हा इलेक्ट्रोड आहे. आतला जो ब्लँक दिसतोय म्हणजे व्हाईटमध्ये दिसतो तो इलेक्ट्रोड आहे. स्टील कोअर वायर, तो कशाचा आहे, स्टील कोअर वायरचा आहे, म्हणजे MHचा आहे. आवरण हे फ्लक्सचं आवरण आहे. आणि इलेक्ट्रोड आवरणापासून आर्कचा झोत आणि वायूचा फवारा.
जर वायूची संकल्पना असेल किंवा एअर आर्क कटिंग असेल किंवा कार्बन आर्क कटिंग असेल किंवा ऑक्सिजन आर्क कटिंग असेल, याच्यामध्ये काय केलं जातो, वायूचा फ्लो जोडला जातो रिकाम्या नळीतून आतल्या. ज्या इलेक्ट्रोडलाच काय असतं, एक मधून छिद्र असतं, त्या छिद्रामधून एअर किंवा ऑक्सिजन सोडून तुमचा जॉबवर फ्लो सोडला जातो. त्याद्वारे काय केलं जातं, तुमचं मेटल बाहेर ढकललं जातं आणि जॉब तुमचा गाउजिंग किंवा कटिंग केला जातो. सुरुवातीला आपल्याला काय बघायचं आता, की ऑक्सिजन आर्क कटिंग इलेक्ट्रोड कुठलं आहेत. ऑक्सिजन आर्क कटिंग करत असताना अशीच आकृती येणार आहे. हे तुमचा इलेक्ट्रोड येणार आहे आणि इलेक्ट्रोडला काय असणार आहे, मधून पोकळी असणार आहे, त्याच्यावर फ्लक्सचं कोटिंग असणार आहे आणि त्या फ्लक्सच्या कोटिंगमध्ये काय आहे, पाण्याचा अर्क असल्यामुळे तो गरम होत नाही आणि ह्या पोकळीतून, इलेक्ट्रोडच्या पोकळीतून कशाचा फ्लो जाणार आहे, ऑक्सिजनचा फ्लो जाणार आहे आणि त्या फ्लोद्वारे काय होणार आहे, तुमचा जॉब गरम झाल्यानंतर कटिंग होणार आहे. आता ही जो इलेक्ट्रोड आहे हा आपला सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग किंवा मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग आपण ज्या इलेक्ट्रोडच्या साहाय्यानं मारतो त्यासारखाच इलेक्ट्रोड असतो. यावर फ्लक्सचं कोटिंग केलेलं असतं, जसं मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग किंवा सिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग. याच्यासाठी जे सिल्डिंग केलेलं असतं फ्लक्सचं, तसंच कोटिंग हे त्या इलेक्ट्रोडवर केलेलं असतं. त्यामुळं काय होते, आर्कला स्थिरता मिळते. त्यानंतर कटिंग करताना तुमचा जो मेटल आहे तो द्रव रूपात आणला जातो, म्हणजे वितळला जातो आणि त्या पोकळीतून, म्हणजे कोअर वायरच्या पोकळीतून, कोअर वायर म्हणजे काय, ज्याच्यावर कुठल्याही प्रकारचं फ्लक्सचं कोटिंग नसतं त्याला कोअर वायर म्हणतो, बरोबर. त्या कोअर वायरच्या मधून काय असतं, छिद्र असतं. त्या छिद्राच्या मधून पोकळ जो भाग आहे छिद्रातून, त्यातून काय केला जातं, ऑक्सिजनचा झोत ज्या मेटल आपण कापायच्या त्या मेटलवर सोडला जातो आणि तुमचा जो फ्युजन झालेला भाग आहे, म्हणजे वितळलेला भाग आहे, त्याच्यावर ऑक्सिजनचा फ्लो सोडल्यामुळं काय होणार आहे, तुमचा धातू कट होणार आहे. आपला जो ऑक्सिजनचा फ्लो सोडण्यासाठी जो इलेक्ट्रोड लागणार आहे किंवा जो होल्डर लागणार आहे, तो विशेष डिझाईन केलेला होल्डर वापरला जातो. आता ऑक्सिजन आर्क कटिंग कसं केलं जातं याची त्याने आकृती दाखवलेली आहे. या आकृतीमध्ये ही जी आकृती आहे ते ऑक्सिॲसिटिल कटिंगची आकृती आहे. आता आत येणारा ऑक्सिजनचा मार्ग, इथून काय केलं तर सिलेंडरमधून येणारा ऑक्सिजन ह्या तुमचा जो इलेक्ट्रो आहे त्या पोकळीतून, छिद्र असतं त्या पोकळीतून काय केलं जातं, वितळलेल्या मेटलवर त्याचा फ्लो सोडला जातो किंवा त्याचा दाब सोडला जातो. पॉवर लीड आहे. नळीचा इलेक्ट्रोड, हे नळीचा इलेक्ट्रोड आहे. फ्लक्सचं आवरण आहे त्याच्यावर आणि इलेक्ट्रोड आर्क काय केलेलं आहे, इलेक्ट्रिक करंटमुळं काय होते, आर्क निर्माण होते. इलेक्ट्रिक करंटमुळं काय होते, तुमचा जॉब आणि इलेक्ट्रोड फेज आणि न्यूट्रल एकत्र आल्यामुळं काय होते, स्पार्क तयार होतो आणि तुमच्या इलेक्ट्रोडद्वारे काय केलं जातं, आर्क निर्माण केली जाते. टंगस्टन आर्क कटिंग इलेक्ट्रोड, म्हणजे टंगस्टन आर्क कटिंग इलेक्ट्रोड आपण जसे टिग वेल्डिंग मारतो, टिग वेल्डिंग म्हणजे काय, टंगस्टन इनर्ट गॅस वेल्डिंग, जसं वेल्डिंग मारतो त्या इलेक्ट्रोडच्या साहाय्यानं, तो कसा असतो, नॉन कंझ्युमेबल असतो. इथं जो आपल्याला कटिंगसाठी वापरायचा आहे तो जो इलेक्ट्रोड आहे तो कसा आहे, नॉन कंझ्युमेबल आहे, म्हणजे न संपणारा आहे. याच्यासाठी सिल्डिंग गॅस वापरावा लागतो. यासाठी काय करावं लागतं, सिल्डिंग गॅस वापरावा लागतो. सिल्डिंग गॅस याचा अर्थ काय, की दूषित वायूचा तुमच्या कटिंगवर किंवा वेल्डिंगवर परिणाम होऊ नये म्हणून आपण निष्क्रिय वापरतो, त्याला सिल्डिंग गॅस असं म्हणतोय. कुठलं निष्क्रिय वायू आहेत तर हेलियम, त्यानंतर ऑर्गॉन यासारखे काय आहेत निष्क्रिय वायू आहेत, ते आपण वापरतोय. यासाठी आपल्याला कुठली पोलॅरिटी वापरायची आहे, स्टेट पोलॅरिटी वापरायची आहे आणि DC करंटचा वापर करायचा आहे. DC करंट तुमचा जो होल्डर आहे तो कशाला जोडायचा आहे, पॉझिटिव्हला, निगेटिव्हला जोडायचा आणि अर्थिंग केबल कशाला जोडायचे, पॉझिटिव्हला जोडायची आहे. त्याला आपण स्टेट पोलॅरिटी असं म्हणतो. अशी जोडणी करून आपण काय करतोय, या जोडणीच्या साहाय्याने आपण टंगस्टन आर्क कटिंग करतो. टंगस्टन आर्क कटिंग का करतो, की वापरणारा इलेक्ट्रोड कसा आहे, टंगस्टनचा आहे.
म्हणून त्याला आपण टंगस्टन आर्क कटिंग इलेक्ट्रोड असं आपण म्हणतो. त्यानंतर आपण जे कटिंगसाठी वापरता येणारे जे इलेक्ट्रोड आहेत त्या इलेक्ट्रोडच्या साईजनुसार करंट सेटिंग कसं केलं जातं हे आपण बघणार आहोत. प्लेटची थिकनेस जर 3.2 असेल, इकडे इंचात दिलेला आहे. इंचात काय एवढं आपण बघत नाही, आपण MM मध्ये सगळी मापं घेतो म्हणून MM मध्ये बघू. 3.2 MM मटेरियलची जर थिकनेस असेल तर त्या थिकनेससाठी आपण इलेक्ट्रोड डायमीटर किती वापरतोय, 2.4चा इलेक्ट्रोड आपण वापरतो. AC करंटसाठी रेंज म्हणजे AC जर करंट असेल, म्हणजे ट्रान्सफॉर्मरचा वापर करून जर वेल्डिंग मारत असाल तर त्याच्यावर 40 ते 150 एम्पियर करंट सेट करावं लागेल. DC करंट असेल तर तुम्हाला डायरेक्ट करंट इलेक्ट्रोड निगेटिव्ह म्हणजे स्टेट पोलॅरिटीचा वापर करून आपल्याला 75 ते 115 करंट सेटिंग करून तुम्हाला कटिंग किंवा गाउजिंगची प्रोसेस करावी लागेल. त्यानंतर 3.2 किंवा 25.4 प्लेटची थिकनेस असेल तर किती डायमीटरचा इलेक्ट्रोड वापरायचा, तर 3.2 डायमीटरचा इलेक्ट्रोड वापरायचा. AC ट्रान्सफॉर्मर असेल तर 125 ते 300 एम्पियरचा करंट सेटिंग करायचं आहे. त्यानंतर DC करंटवर 150 ते 175 काय करायचं आहे, करंट सेटिंग करायचं आहे. तुमची प्लेटची थिकनेस 19.1 ते 50.8 MM असेल तर इलेक्ट्रोड डायमीटर 4 MMचा वापरायचा आहे आणि करंट सेटिंग 250 ते 375 करायचं आहे. आणि DCसाठी 170 ते 500 एम्पियर करंट सेट करायचं आहे. त्यानंतर प्लेट थिकनेस तुमची 25.8 ते 76.2 असेल तर यासाठी 4.8 मिलीमीटरचा काय वापरायचा, इलेक्ट्रोड वापरायचा आहे. जो डायमीटर 4.8 असेल तो वापरायचा आहे. AC ट्रान्सफॉर्मर असेल त्यावर 300 ते 450 एम्पियर करंट सेट करायचं आहे. तुमची प्लेट 76.2 पेक्षा जर जास्त असेल, 76.2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर करंट सेट किती करायचा आहे, 6.4 करायचा आहे. आणि ट्रान्सफॉर्मर 400 ते 650 एम्पियर करंट सेट करायचा आहे. हे आपण ACवर DCवर इलेक्ट्रोडचा डायमीटर आणि प्लेटच्या थिकनेसनुसार करंट सेटिंग कसं करायचं आहे ते बघितलेलं आहे. त्यानंतर आर्क कटिंग पद्धत म्हणजे कशा पद्धतीने किंवा कशा प्रोसेसनं आपण जॉब कटिंग करतो ते आपण बघणार आहे. जो जॉब आपल्याला कटिंग करायचा आहे ते जॉब एम्ब्री पेपरच्या साह्यानं किंवा ग्राइंडरच्या साह्यानं किंवा वायर ब्रशच्या साह्यानं काय करायचं, त्याचा पृष्ठभाग काय करायचा, स्वच्छ करून घ्यायचा आहे. जसं ड्रॉईंगनुसार आपल्याला जे ड्रॉईंग दिले त्या ड्रॉईंगनुसार काय करायचं आहे, जॉबवर मार्किंग करून पंचिंग करून घ्यायचं आहे. आणि फ्लॅट पोझिशनमध्ये जॉब काय करायचा, सेट करायचा आहे. प्लेटच्या जाडीनुसार आपण काय करणार आहोत, इलेक्ट्रोडची निवड करणार आहोत किंवा इलेक्ट्रोडची निवड केल्यानंतर इलेक्ट्रोडच्या साईजनुसार आपण काय करणार आहे, करंट सेटिंग करणार आहोत. आणि करंट सेटिंग केल्यानंतर आपण जे मशीन आहे, DC मशीनवरच आपल्याला काय मिळते, पोलॅरिटी मिळते. जर DC मशीन असेल तर आपण पोलॅरिटीचा पण विचार करणार आहोत. पोलॅरिटी कुठली वापरायची, स्टेट पोलॅरिटी वापरायची आहे. स्टेट पोलॅरिटी म्हणजे काय, DCEN या शब्दाचा अर्थ डायरेक्ट करंट इलेक्ट्रोड निगेटिव्हला याचा अर्थ काय, इलेक्ट्रोड मायनसला जोडला जातो. म्हणजे मायनस याचा अर्थ काय, ज्याच्यावर उष्णता कशी असते, कमी असते. म्हणजे इलेक्ट्रोड उष्णता किती असणार, 33% असणार आहे आणि तुमच्या जॉबवर 66% उष्णता असणार आहे. अशी जर जोडणी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, स्टेट पोलॅरिटी असं म्हणतो. त्यानंतर काय केलं जातं, आपण इलेक्ट्रोड काय केला जातो, जॉबवर नेला जातो, तिथं टच केला जातो किंवा स्क्रॅच केला जातो आणि काय केले जाते, आर्क निर्माण केली जाते. आणि ती आर्क निर्माण केलेली आर्क आणि वितळलेला जॉब तो काय केला जातो, स्टेटपणे काय केला जातो, ढकलला जातो. खाली काय केला जातो, ढकला दिला जातो आणि तिथं खास तयार केली जाते. अशाद्वारे आपण काय केलं जातो, वेल्डिंगची प्रोसेस नव्हे ही, तर ही कटिंगची प्रोसेस पूर्ण केली जाते. तुमचा जो रॉड आहे तो 90 डिग्रीमध्ये धरावा लागतो. तसेच
आपण जी आर्क पद्धतीनं म्हणजे 3.15नं जी कटिंगची प्रोसेस करतो, तो काय कटिंग प्रोसेस करत असताना काय केलं जाते की निम्मा रॉड काय केला जातो, वापरला जातो, निम्मा रॉड ठेवला जातो. का? निम्मा रॉड वापरल्यानंतर राहिलेला रॉड काय होतं, रेड हॉट होतो. रेड हॉट म्हणजे काय होतं, एकदम तप्त असा गरम होतो. त्यामुळे तो ठेवावा लागतो. नंतर दुसरा रॉड घ्यावा लागतो, तो निम्मा वापरावा लागतो, तो पण ठेवावा लागतो. आणि नंतर गार झाल्यानंतर तो निम्मा राहिलेला रॉड काय केला जातो, वापरून काय केलं जातं, तुमची कटिंगची प्रोसेस पूर्ण केली जाते. तुमचा जो राहणारा स्टंप एंड आहे तो किती टाकायचा आपल्याला, 25 ते 30 mm स्टंप एंड टाकायचा आहे वापरून. त्यानंतर आर्क गाउजिंग पद्धत. आर्क गाउजिंग पद्धतीमध्ये पण असंच आहे. आर्क गाउजिंग पद्धत आर्क गाउजिंग पद्धत म्हणजे काय, की मगाशी मी तुम्हाला उदाहरण दिलं, प्लेटची थिकनेस किती आहे, 15 mm आहे. पण 15 mmचा काय करायचा, एका पृष्ठभाग आपण 10 mm असं लांबीला मार्किंग केले आणि तेवढाच भाग काय करायचा, स्लॉट करायचा. किती थिकनेस पत्र करायचा तर तो 5 mm पत्र करायचा. तर तो भाग जो काढून टाकण्याच्या पद्धतीला आपण काय म्हणतोय, गाउजिंग असं म्हणतो. आता तोच जर भाग काढून टाकायचा असेल तर ड्रॉइंगनुसार काय करणार आहे, प्लेट आधी स्वच्छ करून घ्यावी लागणार आहे. ग्राइंडरच्या साहाय्यानं, वायरब्रिजच्या साहाय्यानं, धूळ असेल, डस्ट असेल, घाण असेल किंवा ऑइल तेल असेल, हे काय करावं लागणार, साफ करून घ्यावं लागणार आहे. आणि जे ड्रॉइंग दिलेलं आहे त्या ड्रॉइंगप्रमाणे आपल्याला काय करणार आहे, मार्किंग पंचिंग करून जॉब काय करावं लागणार आहे, फ्लॅट पोझिशनमध्ये सेट करावा लागणार आहे. आणि फ्लॅट पोझिशनमध्ये सेट केल्यानंतर आपल्याला काय करावं आहे, जॉब गाउजिंग करून घ्यायचा आहे. आता गाउजिंग करत असताना आपण कुठल्या मशीनची निवड करणार, तर DC मशीनची निवड केल्यास आपल्याला कुठली पोलॅरिटी वापरावी लागणार आहे, स्ट्रेट पोलॅरिटी वापरावी लागणार आहे. स्ट्रेट पोलॅरिटी म्हणजे अनेकदा सांगतो तुम्हाला, इलेक्ट्रोड हा निगेटिव्हला असतो, म्हणजे ज्याच्यावर 33.5% उष्णता असते आणि तुमचा जे अर्थिंग केबल आहे त्याच्यावर 66.5% उष्णता असते. तो जो अर्थिंग केबल आहे त्याच्यावर जास्त उष्णता ठेवण्याचं कारण काय, की जास्त फ्युजन होऊन लवकर जॉब वितळून तुमचा जॉब कटिंग व्हावा. त्यानंतर तुमचा जो अँगल आहे, कशाची, प्लेटची इलेक्ट्रोडचा अँगल आहे तो किती ठेवायचा आहे, 20 ते 30 अंशामध्ये इलेक्ट्रोड गाउजिंगचा अँगल ठेवायचा आहे. इथं आकृती 3 दाखवलेला आहे. किती ठेवला आहे, 20 ते 30 ठेवलेला आहे. असं करत काय करायचं आहे, एवढा भाग आपल्याला कट करायचा आहे. एवढा भाग काय करायचा आहे, कट करून टाकायचा आहे, एवढाच वरचा भाग. ह्याला गाउजिंग म्हणतोय आपण. आकृती दाखवली आहे बघा. आणि नंतरचा अँगल किती पाहिजे, गाउजिंग केलेल्याच्या ह्याच्याशी आपला अँगल किती होणार आहे, 5 ते 15 अंशात अँगल होणार आहे. ही गाउजिंग पद्धत कशी करायची, आपल्याला उजवीकडे चालू करून डावीकडे संपवायची आहे, म्हणजे लेफ्ट हँड पद्धत असणार आहे ही. आणि काय करणार आहे, गाउजिंग करेल तसं मेटल काय करायचं आहे, पुढं ढकलत काय करायचं आहे, बाहेर पाडायचं आहे. बाहेर काय करायचं आहे, काढायचं आणि तसा स्लॉट तयार करायचा आहे. काय करायचं आहे, असा हा स्लॉट तयार करायचा आहे. आणि तुमचं जे स्पीड आहे, काय पाहिजे, तुमचं स्पीड योग्य स्पीड पाहिजे. तुमचं मेटल काय करायचं, पटपट वितळेल तसं बाहेर ढकलून द्यायचं आहे आणि तसा गृह तयार करायचा आहे. गृह तयार करत असताना काय करायचं, तुमची हालचाल, इलेक्ट्रोडची हालचाल एकसारखी लयबद्ध पाहिजे आणि एकाच रुंदीचा, एकाच खोलीचा तुमचा गृह तयार झाला पाहिजे. ह्याला आपण काय म्हणतो, गाउजिंग असं म्हणतो. आता गाउजिंगचे फायदे किंवा उपयोग काय काय ते आपल्याला बघायचे आहे. तर गाउजिंगचे फायदे काय काय आहेत, जिथं कटिंग पद्धतीसाठी आपल्याला ऑक्सिजन किंवा ऑक्सिॲसिटिन प्लॅन्ट उपलब्ध नाही किंवा इतर कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत कटिंगच्या, तिथं आपण काय करू शकतो, मेटॅलिक कटिंग किंवा गाउजिंगचा उपयोग करू शकतो. ज्या ठिकाणी आपण MS सोडून किंवा अदर काय करायचं आहे, मेटल कट करायचं आहे. मग कुठलं मेटल कट करायचं आहे, कास्ट आयर्न कट करायचं आहे, स्टेनलेस स्टील कट करायचं आहे, रॉट आयर्न कट करायचं आहे, मॅग्नेट स्टील किंवा नॉन फेरस मटेरियल असेल ज्याच्यामध्ये लोखंडाचा कुठल्याही प्रकारचा अंश नसतो त्याला नॉन फेरस असं म्हणतो. हेवी फोर्जिंग स्क्रॅप कटिंग करायचं असेल तेव्हा आपण मेटॅलिक आर्क कटिंगच्या साहाय्याने जॉब काय करू शकतो, कटिंग करू शकतो. जिथे आपण ऑक्सिॲसिटिलिनचा काय करू शकत नाही,
गॅस कटरचा वापर करून कटिंग करू शकत नाही अशा ठिकाणी आपण मेटॅलिक आर्क कटिंगचा वापर करून जॉब कटिंग करू शकतो किंवा गाउजिंग करू शकतो. त्यानंतर उपयोग ह्याचे उपयोग काय आहेत तर सिलिंग रन मारण्यासाठी किंवा स्क्रॅप कटिंगसाठी आपण याचा वापर करू शकतो किंवा रूट रन गाउजिंग करून काय करू शकतो गाउजिंग करून तो परत भरण्यासाठी या कटिंगचा मेटॅलिक कटिंगचा वापर करू शकतो. रिवेट कट करण्यासाठी, रिवेट माहीत आहे तुम्हाला, पत्र्याला जे मारतो ते रिवेट करण्यासाठी, रिवेट हेड कट करण्यासाठी, छिद्र पाडण्यासाठी, तसेच कास्टिंगमधील दोष काढून गृह तयार करण्यासाठी. आता कास्टिंगमध्ये जर दोष असतील तर ते दोष काय करायचं गाउजिंग करायचं, परत ते कास्टिंग भरायचं आणि कास्टिंग भरून परत ते वापरात आणायचं. त्याला गृह तयार केला जातो, खाच पाडली जाते. ते खाच भरून काय केलं जाते परत ते वापरात आणलं जातं. यासाठी आपल्याला गाउजिंग आणि कटिंगचे हे काय आहेत फायदे किंवा उपयोग आहेत.